देवासंगती चालत असताना, देवाचं कार्य करत असताना, विश्वास ठेवत असताना, एक बिलिव्हर्स म्हणून बिलिव्हरचं छाप घेऊन आपण फिरत आहोत, तर देवाला शोभेल, योग्य ते कार्य करायचं आहे. देवाने दिलेलं आहे, बरंच काही दिलेलं आहे. कधी कधी काय होतं माझ्या प्रियानं, तुम्हाला माहितीये का, आपलं असं वाटतं की देवाने आपलं सोडलंय. देव सोडत नाही कधी. देव कधी कोणाला सोडत नाही. सोडतो कोण? आपण जरी उधळा पुत्रवाणी जरी असलो ना प्रियानो, तरी लक्षात ठेवा आपण देवाचेच आहोत. कोणाचे आहोत? कळत आहे का तुम्हाला? आपण जरी कैनवाणी आहोत तरी देवाचेच आहोत. तुम्ही कसंही असू द्या माझ्या प्रियानो, तुम्ही उधळा पुत्रवाणी असू द्या, कैनवाणी असू द्या, साऊलवाणी असू द्या किंवा यहूदावाणी असू द्या, पण आपण आहोत तर देवाचेच आहोत ना. कोणाचे आहोत? कोणी बनवलं? यहूदाला कोणी बनवलं? कैनाला कोणी बनवलं? उधळा पुत्राला कोणी बनवलं? देवाने बनवला ना. आपण आहोत तर देवाचे आहोत ना. फरक एवढाच आहे, पापामुळे आपण लांब गेलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण किंवा पापी असू द्या किंवा धर्मी असू द्या, कोणी असू द्या, आपण आहोत तर देवाचंच निर्मिती आहोत ना. म्हणून पश्चाताप करून देवाकडे येणं खूप गरजेचं आहे. जसे पण आहात तुम्ही देवाचे आहात. आप जैसे भी हो प्रभु के हो. कभी कभी आपको लगता होगा नहीं मैं उड़ाऊ पुत्र के समान हूं, होने दो, प्रभु के पास आओ, आप प्रभु के हो. किसके हो? समझ में आ रहा? कभी कभी आपको लगता रहेगा मैंने बहुत पाप किया. आप कैसे भी हो प्रभु के पास आओ, आप प्रभु के हो. आप प्रभु के हो. जैसे भी हो आप प्रभु के हो. आप पापी हो, आप महापापी हो, तो भी आप प्रभु के हो. प्रभु के पास आना जरूरी है और प्रभु को यीशु बोल के स्वीकार कर लो. परमेश्वर आपका जीवन बदलने के लिए, आपका जो शरीर है उस शरीर का उद्धार करने के लिए यीशु मसीह बैठा हुआ है. हालेलुया. पाप बात करता है. पाप हमेशा क्या करता है? बात करता है. और पाप हमेशा प्रभु से न खींचने का कोशिश करता है. पाप क्या करता है? लंबा खींचने का, लेके जाने का कोशिश करता है. पर आज प्रभु हर एक को बोल रहा तू जैसा भी है मेरा है. क्या बोल रहा है प्रभु? तू जसं पण आहेस माझा आहेस. हाँ, पाप बात कर रहा आपसे, पर उस पापों को लात मार के प्रभु के पास आना सीखो. हालेलुया. बोलो ना, उड़ाऊ पुत्र ने कितना पाप किया, कितना पाप के विरुद्ध गया, फिर भी बाप ने गले लगाया कि नहीं? लगाया कि नहीं? लगाया ना. जैसे भी हो उड़ाऊ पुत्र, वो बाप का था, बाप का है, बाप का हो गया लास्ट में फिर. हालेलुया. हालेलुया. कळत आहे का तुम्हाला? म्हणून सैतान बोलत असतो, काय नाही तुझं संपलं आता आयुष्य. कधी कधी तो म्हणेल तुझा आयुष्य गेला आता, बघ तुझं चर्चला जाणं मी थांबवलं आता. कसं काय असू दे माझ्या प्रियानो, नेहमी विश्वास ठेवा मी देवाचा आहे, देव माझा आहे, मी देवाचं निर्मिती आहे, त्यांनी मला बनवलेलं आहे. मी जरी पापी होतो आहे, जरी माझ्याकडून पाप होत आहे, तरी आज मी पश्चाताप करून ख्रिस्ताला ग्रहण करत आहे. तो बाप खुश होणार नाही का? तो तुम्हाला हाकलून देईल का? जरात म्हणा हालेलुया. टाळ्या वाजव बरं, जोरात टाळ्या वाजव येशूसाठी. पण आता ऐका, पण बुद्धी वापरा बरं का. कोण काय सांगतो, कोण काय बोलतो त्याच्याकडे लक्ष देऊ नका. ख्रिस्तामध्ये तुम्ही ख्रिस्ताचा आहात. कोणी तुम्हाला ख्रिस्तापासून वेगळं नाही करू शकणार, हे लक्षात ठेवा. पवित्र आत्मा काहीतरी बोलत आहे, कोणी वेगळं नाही करू शकणार. पौल म्हणतो मी देवाचा आहे, मला देवापासून कोणी वेगळं नाही करू शकणार, विभक्त करू शकणार नाही. दुःख, आजार, त्रास, अजून काय काय बोललाय पौल? भूक मारी, उपास मारी, है ना,
थंडी, उन्हाळा, पावसाळा, गरिबी हे मला देवापासून लांब नाही करू शकणार. मी देवाचा आहे असं पौल म्हणत आहे. प्रभु से मुझे कोई अलग नहीं कर सकता है. कोई तकलीफ, कोई दुख, कोई परेशानी, कोई टेंशन, कोई चिंता प्रभु से अलग नहीं कर सकता है. कोई आपको ब्लैकमेल नहीं कर सकता है प्रभु से. हाँ, विश्वास आहे का नाही? ब्लॅकमेल म्हणजे काय? ब्लॅकमेल म्हणजे काय? रिश्वत ना, है ना. तुम्हाला 10,000 दे, मी त्याला पकडून देईन. तुम्हाला 10,000 दे, मी त्याला. रिश्वत म्हणजे हेच ना, ब्लॅकमेल म्हणजे हेच ना, ब्लॅकमेल करणं. बरोबर आहे का नाही? कळत आहे का नाही? कळत आहे ना? हा. कोणी किती ब्लॅकमेल करू द्या, तुम्हाला ख्रिस्तापासून लांब घेऊ जाऊ शकणार नाही. पण तेव्हा जेव्हा तुम्ही वचनावर उभा आहात, तेव्हा जेव्हा तुम्ही या ज्ञानाला धरून आहात, कधी माझ्या प्रियानो कोणी व्यक्ती तुमचं ब्लॅकमेल नाही करू शकणार. हे मात्र गॅरंटी आहे येशूच्या रक्ताद्वारे. आहे का नाही? कोई तुम्हें भड़का नहीं सकते, कोई तुम्हारा ब्लैकमेल नहीं कर सकते, कोई तुम्हें दूसरे चीजों से खरीद नहीं सकते. ये विश्वास है क्या तुम्हारा? है क्या? और तुम भी इतना इमोशनल होना नहीं. क्या होना नहीं? इमोशनल म्हणजे काय? हा, खरंच काय करायचं हो ना. पुढे माझ्या प्रियानो इमोशनल होऊच नका, भावुक होऊ नका. बरोबर आहे? काय होऊ नका? भावुक का भावुक? काय भावुक? हा, इमोशनल होऊ नका माझ्या प्रियानो. चिंता तर बिलकुल करू नका. देव आहे, देव सांभाळतो, देव काळजी घेतो. चिंता करायचं नाही. एक कहानी बताओ. एक देश में एक जादूगर था. जादूगर धीरे धीरे करके वो जादूगर बड़ा बन गया, पूरा देश में नामी बन गया. कैसा बन गया? कसं झाला? नामांकित झाला. मग एका दिवशी राजाकडे बातम्या पोहोचली, राजा तुझ्या देशामध्ये एक असा जादूगर आहे, कितना भारी जादूगर आहे ना. राजा खुश झाला. अरे माझ्या देशात एवढा मोठा जादूगर, त्याला घेऊन या. मी पण बघेल एक जादू. काय बघेल? जादू. मग त्याला सैनिक आले, त्याला घेऊन गेले, स्वागत झालं, सगळं काही आहे ना. महाराज राजदरबारात गेला तो. आणि मग राजा म्हटलं, एक असा जादू तुम्हाला दाखव की मी खुश होईल, माझा जनता, माझा सैनिक लोक सगळे खुश होईल. एकदम भारी जादू तुम्हाला दाखव. राजा बसला होता. कुठं कुठं बसतो राजा? सिंहासनावर. असा जादू केला त्याने, अक्षरशः राजाचा मुकुट गायब करून टाकला. काय करून टाकलं? मुकुट गायब केला. जागच्या जागी मुकुट गायब. राजा चिडले. राजा इतकं चिडलं, उठलं आणि म्हटलं हे अपमान आहे. काय म्हणायला लागलं? दुसरा काहीतरी जादू दाखवायचा होता ना. हे अपमान आहे. राजा खूप चिडलं. म्हटलं आता मी तुला शिक्षा देईल. म्हटलं फाशी. काय? तो शांत बसला होता जादूगर. काय कसं बसला होता? शांत. आणि खरंच त्याने शिक्षा दिलं. एका आठवड्यात त्याला शिक्षा होणार. किती आठवड्यात? काहीतरी शिकण्यासारखं आहे प्रियानो. नीट ऐक. उगाच टाइमपास करत नाही मी देवाच्या उपस्थितीमध्ये. मग बायकोला कळालं, नवऱ्याला काय झालंय? शिक्षा झाली. बायको भेटायला गेली जेलमध्ये. तुम्ही असं का केले? आता तुम्हाला शिक्षा होणार आहे. तो हसलो. जादूगर नवरा काय करतोय? हसतोय. असं काय म्हणतात? मुस्कुरात होतं. काय म्हणतात त्याला मराठीमध्ये? खूप गोडीने मुस्कुरा रहा था. त्याला मराठीत काय म्हणतात? शब्दच नाही वाटत.
मुस्कुरावणं म्हणजे काय मराठीमध्ये कळत शब्द आहे का कोणाला माहिती? हसमुख का? हसणे, खूप गोडीने हसणे असं. चला तर कळालं असेल तुम्हाला. ठीक आहे. तर म्हटलं आता फक्त 6 दिवस राहिलंय. हा, हर्ष हसणं हिंदीमध्ये कळाला ना? मुस्कुरा रहा था. कळाला? इतना मुस्कुरा रहा था वो, इतना मुस्कुरा रहा था कि जैसे कि उसको कुछ टेंशन है ही नहीं. फिर पत्नी ने कहा अब 6 ही दिन बच्चा है, अब 6 दिन बच्चा है. फिर दूसरे दिन आई बोलती अब 5 दिन बच्चा है. अब पति बोलता 4 दिन बच्चा है ना, टेंशन मत ले, टेंशन मत ले, टेंशन घेऊ नको, 4 दिवस आहे ना अजून. ठीक आहे. तिसऱ्या दिवशी आली परत. हो आता तिनं टेन्शन नको घेऊ, 3 दिवस आहे ना. शेवटच्या दिवशी आली. संपलंय म्हटले आता तुम्हाला फाशी आहे ना अजून वेळ, 4 तास तरी. किती? 4 तास. टेन्शन घेऊ नको. आणि तो इतकं खुश होता आतमधून जण की त्याला भीतीच नाही मरण्याची. का म्हणून खुश होता माहितीये? त्याच्या डोक्यात किंवा त्याच्या शरीरात काहीतरी असं एक सहनशक्ती म्हणा, असं एक धैर्य म्हणा, किंवा काहीतरी डोकं वापरत होत. एक कैदी व्यक्ती, एक फाशी होणारा व्यक्ती इतका माझ्या प्रियानं हसतमुख राहतो, तर तुम्ही बिलिव्हर्स असून मी बिलिव्हर्स असून कसं राहायला पाहिजे? कधी कधी तर माझ्या प्रियानं घरात काही लोक आलेत तर तोंडावरून समजून येतो किती हा व्यक्ती दुःखी आहे, भावुक आहे, इमोशनल झालेला आहे. समजून येतं प्रिया. पाऊल म्हटला ना, ख्रिस्तामध्ये आनंद करा, पुन्हा सांगतो आनंद करा, पुन्हा सांगतो आनंद करा. एक मरणारा व्यक्ती, एक फाशी होणारा व्यक्ती इतकं आनंदित राहतो. आणि आता राहिलं फक्त 10 मिनिटं. तो म्हटला जेलरला, फाशी देणाऱ्या व्यक्तीला म्हटलं मला एकदा राजाला भेट करो, माझी शेवटची इच्छा. चालेल म्हटलं. 10 मिनिटं आधी राजाकडे गेला तर राजा म्हटलं भेटला ना आता तुला शिक्षा, आता 10 मिनिट राहिलं म्हटलं. म्हटलं होय राजा, पण एक माझं शेवटची इच्छा आहे, तुम्हाला करू देणार का? राजा म्हटलं ठीक आहे. काय आहे शेवटची इच्छा? आता कुठलं जादू दाखवायचं तू? नाही ते नाही, जरा वेगळंच आहे. तर तो म्हणतो राजा, तुझं जे घोडा आहे ना, घोडा, त्याला मी पंख लावून हवेवर उडू शकतो. काय म्हटलं? पण 5 वर्ष लागणार आहे. किती वर्ष लागणार आहे? ते जादू करायला मला 5 वर्ष लागणार आहे. राजाने जर डोकं लावलं, बापरे, जर घोडाला पंख आला आणि जर मी हवेत उडायला लागलो तर मी सगळ्यांना मारू शकतो. तर राजा म्हणतो ठीक आहे, तुला 5 वर्ष देईल. किती वर्ष देईल? 5 वर्ष. काय खुश झाला राजा. शिक्षा माफी. 5 वर्षात मी घोड्यावर बसणार, उडणार, अख्खा जग जिंकणार, कोणी मला मारू शकणार नाही. 6 महिन्यात राजा मेला. 6 महिन्यात राजा, परत 6 महिन्याने घोडा पण मेला, परत 6 महिन्यानंतर. म्हणून भावुक होऊ नका, इमोशनल होऊ नका, घाबरू नका. कोणाला कोणता दिशा दाखवायचं देवाला बरोबर माहितीये. पण तुम्ही धैर्यवान व्हा, तुम्ही धैर्यवान व्हा. देव तुमच्यासाठी, तुमचं भूत, तुमचा दुष्ट आत्मा, तुमचा दुरात्मा, तुमचा शत्रू, तुमचा सैतान, सगळ्यांना पत्नी गल्लीला लावेल. कुठं लावेल? बोला जरा जरा. म्हणून पाऊल म्हणतो कोणी मला ख्रिस्तापासून वेगळा नाही करू शकणार. हालेलुया. देवाने अभिषेक दिलेला आहे, देवाने सामर्थ्य दिलेला आहे, देवाने बुद्धी दिलेला आहे, ते वापरूया.
हालेलुया. 10 मिनिटं राहिला त्या जादूगारला मारायला, तरी काय धैर्य, काय विश्वास, काय डोकं वापरलं. आणि आपण त्याच विहिरीत अजून त्याच ठिकाणी तिथंच आहोत, काहीच करता येत नाही. धैर्यवान व्हा, फार भावुक होऊ नका. कोणी जर ब्लॅकमेल करत असेल तरी लात मारा. मला कोणी ख्रिस्तापासून वेगळं नाही करू शकणार. हालेलुया. देवाचं वचन ऐकून थरथर काप घ्या, भीतीने जीवन जगा. जर देव आपल्या बाजूने आहे तर कोण आपला शत्रू. हालेलुया. मंडळीमध्ये असे व्यक्ती हवाय, असे व्यक्ती पाहिजे जो देवाच्या बळावर, देवाच्या शक्तीवर, देवाच्या धैर्यावर उभा राहू शकतो. नाही तो गई भैस. एका मंडळीबद्दल एका ठिकाणी मी वाचत होतो, जुना करारामध्ये. आपण काढूया गणना त्यातलं 16वा अध्याय काढूया. पहिला वचन वाचूया. या ठिकाणी काही लोकांचं नाव दिलेलं आहे, वाचूया आपण. कोरह बिन इसहार बिन कहाय बिन लेवी आणि रहुबेन या वंशातील अलियाबाचे मुलगे दाथान व अबीराम आणि कोन बिन फेलेत हे इस्रायलातील 250 लोकांना बरोबर घेऊन मोशे विरुद्ध उठले. हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते. या ठिकाणी माझ्या प्रियानो 4 व्यक्तीचं नाव दिलेलं आहे. पहिला आहे कोरह, बोला कोरह. त्याच्यानंतर दिलेलं आहे दाथान, बोला दाथान. अबीराम, बोला अबीराम. आणि ओन म्हणून दिलेलं आहे, ओन, बोला ओन. 4 व्यक्तीचं नाव दिलेलं आहे. आणि हे जे 4 व्यक्ती होते ना मंडळीमध्ये, इस्रायल लोकांचा, मोसेच्या मंडळीमध्ये ज्या लोकांना घेऊन तो मिस्र देशातून निघाला होता, या मंडळीमध्ये हे 4 व्यक्ती मोशेच्या विरोधात काही लोकांना उभं करतात. कोणाच्या विरोधात? मोशे आणि आहारून. मोशे आणि आहारून. किती लोकांना हातात धरले तुम्हाला माहितीये? बोला 250. किती लोकांना धरले? 4 लोकांनी किती लोकांना धरले? 250 लोकांना माझ्या प्रियानो. आणि हे 4 जण माझ्या प्रियानो मोशेच्या विरोधात या 250 लोकांना घेऊन उभा राहिलेत. आणि काय म्हणू लागलेत माहितीये का? मोशे, तूच सेवक आहेस का? आम्ही नव्हे का? तुझ्यावरच देवाचा आत्मा असतो, आमच्यावर नसतो का? तूच पवित्र आहेस, आम्ही नव्हे का? असं करून या 4 मंडळीच्या विरोधात काम करायला सुरुवात केली. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, मंडळी हा कोणाचा आहे? ख्रिस्ताचा आहे. मंडळी कोणाचा आहे? कोणाचा आहे? जरा जोरात म्हणा, ख्रिस्ता. आणि म्हणून या ठिकाणी जे 4 जण होते, या 4 मोशेच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. आणि वचनात लिहिलेलं आहे माझ्या प्रियानो, या ठिकाणी हे लोकांवर, या लोकांवर देवाचा आत्मा नसतानाही, देवाचा आत्मा नसतानाही, पवित्र नसतानाही काय करायला लागले? मोशे विरुद्ध बोलायला सुरुवात. आणि वचनात लिहिलेलं आहे, जर तुम्ही 5 वचन वाचले. मग तो कोरह व त्याचे साथीदार यांना म्हणाला, परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे परमेश्वर उद्या सकाळी दाखवेल. त्यांना आपल्या जवळ येऊ देईल. ज्याला तो निवडील त्याला तो आपल्या जवळ येऊ देईल. तर जेव्हा हे 4 जण मंडळीच्या विरुद्ध उभा राहिले, तेव्हा मोशे या 4 काय म्हणाला? देवाचे कोण, पवित्र कोण, सेवा करणारा कोण, देवाने निवडलेलं कोण आहे हे देवच दाखवून देईल. किती लोकांची इच्छा आहे की मी पवित्र व्हावं? हात वर करा.
कोणी पवित्र नाही, मी देखील प्रयत्न करत आहे पवित्र होण्याचा. प्रयत्न करा नेहमी. आणि माझ्या प्रियानो, जरी आज आपण म्हणत आहोत यो पवित्र आहे, तो पवित्र आहे, हा पवित्र आहे, तर आपण आपल्या मनाने काही फरक पडत नाही. देवाने तुम्हाला म्हणावा की खरंच तू मंडळीमध्ये पवित्र किंवा निवडलेला आहेस. कोणी म्हणावे? अनेक वेळा मंडळीमध्ये राहत असताना काय होतं माहिती का प्रियांनो, आपल्यामध्ये आपण भावुक होऊन जातो, इमोशनल होऊन जातो, किंवा कधी कधी आपल्याला घमंडही येतात. कधी कधी आपल्याला वाटतं मीच चांगला आहे, मीच बरा आहे, असं होतं बरं का मंडळीमध्ये. पण आज देवाचा आत्मा शिकवत आहे, पवित्र बनवणारा, पवित्र नाव देणारा, पवित्र निवड जे आहे निवडणं हे माझ्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे? तुमचं आणि माझं काम काय आहे? मंडळीमध्ये येणं, मंडळीमध्ये बसणं, वचन ऐकणं, देवाचं कार्य जे काही आपल्याला दिलेलं आहे देवाने ते करणं, एवढंच आपलं काम आहे. कोणाला पापी, कोणाला पवित्र, कोणाकडे पवित्र आत्मा आहे, कोणाकडे नाहीये, हे आपलं काम नाहीये. कारण की प्रत्येक जण ख्रिस्ताचं शरीर आहे. कोण आहे? तुमच्या बाजूला जो बसलेला आहे ना, तो देखील ख्रिस्ताचं शरीर आहे. कोण आहे? फक्त तुमचं आणि माझ्यासाठीच ख्रिस्ताने रक्त सांडलंय का? प्रत्येकासाठी सांडलं का नाही? आणि म्हणून वेळ काळ बघून एकमेकांवर खूप प्रेम प्रीती करून ख्रिस्ताची सेवा पूर्ण करूया. काय करूया? कोणाला आशीर्वाद द्यायचं, कोणाला नाही द्यायचं, कोण पवित्र कोण पापी, हे देवबाप निवड करून देईल. कोण करून देईल? पण हे शब्द ऐकून एवढं पण खुश होऊ नका. हा देव बघेल असं म्हणतात. देवाने बघण्यासाठी तुमचं आणि माझं जीवनात देखील प्रियानो त्या प्रकारचं समर्पित जीवन जगणं गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी तुम्हाला म्हणत आहे, रिपीट करत आहे की माझ्या प्रियानो खूप प्रार्थनेत वाढा. सकाळी उठल्याबरोबर आधी मोबाईल नाही, मी तुम्हाला शिकवलेलं आधी बायबल पाहिजे हातात. काय पाहिजे? बायबल पाहिजे. रात्री देखील माझ्या प्रियानो झोपायच्या आधी तुम्ही वेळ काढा, देवाच्या चरणी बस. मध्यरात्री पौल आणि सिलाबद्दल मी मागच्या रविवारी संदेश दिला, माहितीये ना. वेळ काढा देवासाठी. जेवढा वेळ काढणार तेवढा देवबाप तुम्हाला हायलाइट करणार आहे. मंडळीमध्ये राहत असताना देवाने प्रत्येकावर नजर लावलेला आहे. देवबाप ज्याचं त्याचा हिशोब देवबाप घेणार आहे. हालेलुया. मोशे काय म्हणाला? अरे कोरा, दाथान आणि काय अजून अभिराम आणि ओन, तुम्ही लोक का निर्णय करत? देवाला करू द्या ना, देवाला बघू द्या ना. अक्षरशः मी तुम्हाला सांगेल, त्याचं आधीचं वचन वाचन 4 मध्ये मोशे काय करतो बघा ना. हे ऐकून मोशे पालथा पडला. हा, कोरा, दाथान आणि अजून ओन आणि अभिराम, या चौघांचा शब्द ऐकून मोशे पालथा पडलो. कसं पडलं? पालथा म्हणजे कसं? भूमीवर असं पडलं प्रियानो. म्हटलं हे काय बोलत आहात तुम्ही? आपण सगळेजण एक आहोत. मोशे काय सांगण्याचा प्रयत्न करत होतो? आपण सगळेजण एक आहोत. एकमेकांच्या विरुद्ध बोलू नका. ख्रिस्ताचं शरीर आहोत, ख्रिस्ताचं अवयव आहोत. जेव्हा मोशेने हे शब्द ऐकलं तेव्हा मोशे कसा पडला? पालथा पडलं. एवढंच नव्हे प्रियानो, पुढे जर तुम्ही आज अजून वाचलं प्रियानो, तर मोशेला माझ्या प्रियानो भयंकर राग देखील आलेला आहे बरं का. काय आलेला आहे? राग आलेला आहे. तुम्ही म्हणताल मोशे नव्हता रागवायला पाहिजे, तो सेवक आहे ना, सेवकला राग नाही आला पाहिजे. राग आलं तरी सूर्य मावळू देऊ नका. मी आता हे शिकवत नाही तुम्ही रागवत बसा. पास्टर म्हटले राग येऊ द्या, सुधारणार कधी? हालेलुया. वचनात लिहिलेलं आहे. म्हणून प्रियानो,
जो म्हणत आहे मी देवाचा आहे, मी पवित्र आहे, मला देवाचा निवड माझा झालेला आहे, देवाने मला त्याच्या पाचवण्यामध्ये बोलवलेलं आहे, तर माझ्या प्रियानो नेहमी तुम्ही आणि मी आपला मार्ग सरळ ठेवण्याचा प्रयत्न करूया. मस्तक शक्ती राहत असताना, मस्तक शक्ती जुळत असताना शरीराने कसं राहायचं आहे? हे चौघजण कोण होते? शरीर होते माझ्या प्रियानो. कोणाचे शरीर? देवाचे शरीर. फरक एवढाच आहे, आपण ख्रिस्ताचे आहोत. ख्रिस्त यायचा आधी कोण होता? देव. ख्रिस्त यायचा आधी कोण होता? देव होता. देव रूप धारण केलं कोणाचं? ख्रिस्ताच. हालेलुया. हे चौघजण देखील देवाचे शरीर होते ना, देवाचं प्रतिरूप होते ना. पण काही कारणासोबत किंवा काही पद हवं म्हणून किंवा आपल्याला पुढे जायचं म्हणून या चौघांनी काय केलेत माझ्या प्रियानो? मोशे बद्दल वाईट बोलायला सुरुवात केली. काय केले? वाईट बोलायला. आणि वचनात दिलेलं मोशे पालता पडला आणि म्हटलं हे तुम्ही चूक करत आहात. प्रेज द लॉर्ड. ज्या कामासाठी, ज्या गोष्टीसाठी देवाने तुम्हाला, मला, आपल्याला निवडलेलं आहे ते काम आपण करत राहूया असं म्हणण्याचा प्रयत्न मोशे करत होता, पण ऐकलेत नाही. मग मोशे म्हणाला उद्या देवबाप दाखवून देईल. कधी दाखवून देईल? उद्या पहाटे सकाळीच देवबाप दाखवून देईल. मग पुढे जाऊन घरी जाऊन वाचा. मग मोशे त्या कोराला काय म्हणतो की उद्या सकाळी, पाहिजे तर थोडस वाचूया. चल हा 7. आणि उद्या त्यात अग्नी ठेवून परमेश्वरासमोर धूप जाळा. मग परमेश्वरच्या मनुष्याला निवडून घेईल, तोच पवित्र ठरेल. लेवीच्या वंशजांना तुमचे आता फार झाले. तेव्हा मोशे कोराला म्हणाला, लेवीच्या वंशजांनो ऐका, तुम्ही परमेश्वराच्या निवास मंडपाची सेवा करावी आणि मंडळीची सेवा करण्यासाठी तिच्यासमोर उभे राहावे. म्हणून परमेश्वराने तुम्हाला आपल्या जवळ येऊ दिले. या कार्यासाठी इस्रायलाच्या देवाने तुम्हाला इस्रायल लोकांच्या मंडळीतून वेगळे केले आहे. हे काही थोडे झाले? हा, कसं समजत होता माझ्या प्रियानो? लक्ष देऊन ऐका. देवाने तुम्हाला लेवी मंडळीचं काम करण्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं. हे काय थोडे का? हे काय कमी पडलं का तुम्हाला? म्हणून माझ्या प्रियानो, मंडळीमध्ये राहत असताना जे देवाने दिलेलं काम आहे ते व्यवस्थित करत राहा. ज्याला जे काही काम दिलेलं आहे व्यवस्थित करत राहा. जरी मंडळीमध्ये काम दिलेलं नसेल तरी एक प्रार्थना करणारा योद्धा बनून तुम्ही प्रार्थना करू शकता ना, होय किंवा नाही? मंडळीत कुठेही जर तुमचा हिस्सा नसेल तर एक प्रार्थना योद्धा बना. घरी बसा, प्रार्थना करा, प्रभू मंडळीमध्ये आज तू पुन्हा एकदा संजीवन आण परमेश्वरा असं म्हणून मंडळीचा एक भाग होण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे. कधी असा विचार करू नका मी तर फक्त चर्चला जातो आणि घरी येतो, माझं काही भूमिकाच नाहीये चर्च मध्ये. हो माझ्या प्रियानो, प्रार्थना करणारा योद्धा बना. प्रार्थना करणारा योद्धा सारखा मोठा भूमिका देवाच्या दृष्टीत काहीच नाहीये प्रिया. तसं बघायला गेलं तर तुम्ही प्रचार करणारे व्हा, तुम्ही गाणं गाणारे व्हा, तुम्ही पास्टर व्हा, तुम्ही इव्हॅन्जलिस्ट व्हा, तुम्ही प्रोफेट व्हा, काय व्हायचं व्हा, पण देवाच्या नजरेत माझ्या प्रियानो आपण सगळेजण सन्मान आहोत. देवाच्या नजरेत कोणी पास्टर नाहीये, कोणी गाणे गाणार नाहीये. देव एक सन्मान एक नजरेने काय करतो? पाहतो. हालेलुया. खूप समजवलं मोसेने या चौघांना. आणि दुसरं तर काय म्हणतो तुम्हाला माहितीये? पुढे वाचूया. तुला व तुझ्या सर्व लेवीय भाऊबंधांना परमेश्वराने आपल्या जवळ घेतले असले 12 वाचूया, मधलं राहू दे, सोडून 12 वाचूया. मोशेने अलियाबाचे मुलगे दाथान व अबीराम यांना बोलावणे पाठवले, पण ते म्हणाले आम्ही येत नाही. हा, काय म्हणाले? आम्ही येत नाही. हा ना, कोराला समजवलं, कोराला समजवलं, अरे असं करू नको. आणि त्याच्यानंतर माझ्या प्रियानो 12 वचनात कोणाकोणाचं नाव दिलेलं आहे? दाथान आणि अबीराम. हे दोघं जण तर डायरेक्ट काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे? काय म्हणतात? आम्ही नाही येत. चला, काय म्हणत आहे? मोशे म्हणतो कोराला
की असं तू चुकीचं केलेलं आहेस. कोराला वेगळ्या प्रकारे समजवला आणि अभिराम आणि दाथानला वेगळ्या प्रकारे समजवायचं होतं. बोलवत होता, ये ना ये ना, मला काहीतरी बोलायचं आहे. पण हे दोघ जण काय म्हणतात, आम्ही हा आम्ही येत नाही. लक्षात ठेवा, देवाने प्रत्येकाला त्याचं काम करण्यासाठी बोलवलेलं आहे. त्याचं काम करण्यासाठी तुम्ही मला सांगा, देवाचं काम केल्यानंतर काय आपल्याला काय आपण वाईट होणार आहे की आपल्याला काय म्हणतात कमी पडणार आहे? कमी नाही पडणार ना. काय होणार देवाचं काम केल्यानंतर? सर्वात आधी म्हणा, मी आशीर्वादित होणार. बरोबर आहे का नाही? देवाचं काम केल्याने काय होणार? देवाचं काम करा, नेहमी तुम्ही आशीर्वादित होणार. देवाचं काम करा, नेहमी तुम्ही तुमच्यामध्ये देवबाप बरोबरी आणेल. देवाचं काम करा, देवबाप नेहमी तुम्हाला निरोगी ठेवेल. आमेन आमेन. प्रार्थना करा, नेहमी देवबाप तुमच्या प्रार्थनेला उत्तर देऊन मोठमोठं कार्य करील. जेव्हा देवाचं काम करायची वेळ आली माझ्या प्रिय, तेव्हा म्हणू नका आम्ही नाही येणार. हालेलुया. चर्च मध्ये, मंडळीमध्ये आपण कसं राहायचं आहे या घटनेतून आपण शिकू शकतो. तो सगळ्यांचा प्रभू आहे का? का फक्त माझा आहे? तुमचा आहे का नाही? मंडळीची जबाबदारी कोणाकोणाचा आहे? जोरात म्हणा किंवा जबाबदारी घेतल्यानंतर काय करावं लागतं? बोला ना. पार पाडण्यासाठी काय करावं लागतं? वेळ काढावा लागतो. सर्वात आधी तर वेळ. काय? वेळ. वेळ काढा. हालेलुया. जेव्हा देवाचं कार्य बदल प्रियानो किंवा कार्य आपण समोर ठेवलेलं आहे, मला करायचं आहे, तर तेव्हा अभिराम आणि दाथान सारखं होऊ नका, कोरा सारखं होऊ नका. काय झालं पुढे घरी जाऊन वाचा, मी आता थोडक्यात सांगतो आणि संपवतो. काय झालं या चौघांना आणि यांचं वस्तू, यांचं संपत्ती, यांचा बायका, यांचं लेकर जिवंत जिवंत नरकात गेले. जिवंत. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, भूमीने काय केलं? तोंड उघडलं. भूमीने, जरात म्हणा ना, भूमीने. का म्हणून या चौघांचं बर्बाद व्हायचं दिवस आला तुम्हाला माहिती आहे? मंडळीमध्ये, सेवामध्ये, देवाचं कार्यामध्ये वेळ न दिल्यामुळे, गोंधळ केल्यामुळे, हालेलुया, देवाला न आवडणारा शब्द बोलल्यामुळे वेळ अशी आली प्रियानो, अक्षरशः भूमी शत्रू बनलं. कोण? वस्तू. भूमी म्हणजे काय? वस्तू. काय झालं? निवड तुमचं, माझं, आपलं आहे. काय निवडायचं? निवड तुमचं आहे. तुम्हाला देव निवडायचं, सेवकाई निवडायचं, देवाचं आज्ञात राहायचं किंवा नाही राहायचं, निवड तुमचा आहे. वेळ माझा प्रियानो, किंवा अशी वेळ येईल की आपलं वस्तू, आपलं व्यक्ती देखील आपल्या विरुद्धच जाईल. असं होऊ शकतो का? काय शिकले तुम्ही आज? काय शिकले? देवाचं कार्य करूशी वाटत नाही, देवाचं राज्य वाढूशी वाटत नाही, देवाच्या कार्यात हातभार लावशी वाटत नाही, प्रार्थना करूशी वाटत नाही, चर्च मध्ये जाऊशी वाटत नाही. मी जर शरीर आहे, मस्तकासंती जोडून राहण्याचं तुम्हाला असं वाटत नाही, तर प्रियानो नक्की आपल्या वस्तू आपल्या विरोधात जाईल. हालेलुया. तुम्ही म्हणतात खूप भीती दाखवतात पास्टर. काय भीती दाखवायची? घडलेल्या गोष्टी आहे वाचना. देव काय आगळं झालं का? तो पाहत आहे ना. वैयक्तिक रीतीने तुमच्या घरात एकटा असताना देव तुम्हाला पाहत आहे, मंडळीमध्ये बसताना देव तुम्हाला पाहत आहे. म्हणून ज्याची अशी इच्छा आहे, देवाची कृपा नेहमी माझ्यावर असावा, तर नेहमी देवाला खुश करा. देवाच्या कार्यात हातभार लावा.
नाहीतर गोष्टी वस्तू. एकदा मी बोललो पण होतो माझ्या प्रियांनो, आपल्या वस्तू आपल्या विरोधात एका रात्रीत जाऊ शकतो. कळत आहे का? किती लोक मरत आहेत रोज तुम्हाला माहिती आहे ना? काही लोक पुराने मरत आहेत है ना, पूर आला, पुरात वाहून गेले. काही लोक झोपलेल्या ठिकाणी छप्पर वरच पडलं, जास्त जागी मेले. काही लोकांच्या घरातला माचीस त्यांच्या विरोधात गेले. कोणाच्या विरोधात? एका रात्रीत आग लागली. काहीच हत्यार, सुरी, तलवार, कोयता घरातलं आपल्या विरोधात काय होतात? उभे राहतात. सांगता येत नाही कधी कसं प्रकारे सैतान वापर करेल वस्तूचा माहित नाही. आणि माझ्या प्रियानं ही अशी घटना आहे की जिवंत नरकात गेले. बायबल मध्ये ही एक अशी घटना आहे की जिवंत भूमी, जमीन असं काय झाले? जिवंत भूमीत नरकात गेले. नरक कुठं आहे? नरक खाली आहे. नरक कुठं आहे? खाली आहे. कळत आहे का? किती लोकांना कळत आहे? एकदा तुम्हाला एक नरकाचं ते मी पण ऐकायला लावलं होतं माहिती आहे, सीडी आवाज कॅसेट एकदा आपण लावलं होतं ना इथे साऊंड बॉक्स मध्ये. कुठले ते जापानचे वाटतात, जापान का कुठलं तरी कोरियाचे लोकांनी एक मशीन असं टाकलेत आतमध्ये, कितीतरी किलोमीटर आतमध्ये जाऊन ते मशीन असं गरम झालं. आणि त्या मशीनीमध्ये जे लावलेल्या लेन्स वगैरे आहेत किंवा साऊंड वगैरे आहेत, त्यात खाली माझ्या प्रियानो लाखो करोडो लोकांचा ओरडण्याचा आवाज त्या मशीनीत कॅच होऊन बाहेर आला. कळत आहे का? नरक कुठं आहे? ज्या लोकांना माहित नाही सत्य ऐकून घ्या. नरक खाली आहे, स्वर्ग वर आहे. म्हणजे येशू ख्रिस्त जिवंत झाल्यानंतर वर जाताना शिष्याने पाहिलं. कुठं जाताना? खाली जाताना नाही, वर जाताना. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळत आहे? तर तुम्ही कोण आहात? ख्रिस्ताचा शरीर किंवा आपण प्रत्येक जण अवयव आहात. जुळून राहा. देवासंगती जुळून राहा. देवाचं कार्य, देवामध्ये जर आपण विश्वासू नाही राहिलं तर आपलं वस्तू, आपलं व्यक्ती, आपले लोक, आपलं जे काय आहे ते आपल्या विरुद्ध एक रात्रीत. मोशे म्हणाला फक्त एक रात्री थांबा. किती रात्री? किती रात्र? एकच रात्र. उद्या दाखवणार ते. म्हणजे एका एका रात्रीमध्ये देवाने काम तमाम केलं. काय केलं? काय? एका रात्रीमध्ये. हुशार राहा. अभिषेकामध्ये चालत. कोणी जर तुम्हाला भडकवलं देवाकडे जाऊ नका, तर त्यांच्या भडकवणीत येऊ नका. कोणी जर तुम्हाला इमोशनल केलं त्याच्या इमोशनल मध्ये फसू नका. कोणी जर तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलं तर तुम्ही विकलं जाऊ नका. देवासंगती डील करू नका. काय करू नका? बोला ना जरा जरा. डील म्हणजे काय? काहींना माहितीच नाही डील म्हणजे काय. सौदा. हा, काय म्हटला? सौदा करू नका. तू हे कर, मी ते करेन. प्रभू तुम्हाला घर दे, मग मी सेवा करेन. हॅलो. प्रभू तुम्हाला काम दे, मग मी चर्चला येईन. काय म्हणून डील करायचं देवा सांगते प्रियानो? सांगा ना. बोला बोला जोरात. प्रभू तू माझा पगार वाढव, मग मी भरपूर सेवा करेल. आता जे करतो त्याच्यापेक्षा जास्त करेल. अजून काय? प्रभू तुम्हाला बायको दे. प्रभू तुम्हाला नवरा दे. हा, असतात ना चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करायचं. प्रभू मला 1 लाख नाही 2 लाख दे, मग मी सेवा करेन. डील करणं सोडा. डील करणं सोडा. तोटा आपलाच आहे. तोटा कोणाचा आहे? घाटा किसका आहे? घाटा मैंने एक बार आपको ये भी सिखाया, अगर एक दिन हम चर्च में नहीं गए ना तो ये सोच लो कि एक दिन का आशीर्वाद गया. एक दिन का आशीर्वाद, एक दिवसाचा आशीर्वाद, एक दिवसाचा साठा कमी झाला. कळत आहे का?
थेंबे थेंबे तळे साचे. दरवेळी चर्चला या, थोडासा आशीर्वाद जमा करा. आमेन. पुढच्या आठवड्यात त्याला अजून भर लागणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. नाही मैं जाएंगेच नाही चर्च में. मोशेने बोलवलं, येणारे बाबा. कोणाला? कोणाला? अभिराम आणि दाथानला. आम्ही नाही ना, जा. तुझ्यातच पवित्र आत्मा आहे का, आमच्यात नाहीये का? हालेलुया. तू देवाची सेवा करतो, आम्ही नाही करत का? हे सोडून देऊया. सगळ्यांनी सेवा करा, सगळ्यांनी देवामध्ये वाढा, सगळ्यांनी आपापलं दिलेलं तारण सांभाळा आणि आणखी जास्त कार्य करण्यासाठी तयार राहा. तयार राहा. आपापला आशीर्वाद सांभाळा, कमी होऊ देऊ नका, त्याला वाढवण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. जे दिलंय देवाने ते जमिनीत गाडून ठेवू नका. आमेन. आपला मस्तक जो ख्रिस्त आहे तो आपल्याला चालवत असेल तर आपण जग जिंकू. हालेलुया. लक्षात आला का?